नमस्कार, मी डॉक्टर वैशाली कदम काटकर, शिव ब्रेन स्पाइन वर्टिगो क्लिनिक अहिल्यानगर येथे मी कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आहे। तर आज आपण एपिलेप्सी किंवा फिट्स या आजाराविषयी काही बोलूया। त्याला मिरगी किंवा अपस्मार असेही म्हटले जाते। तर ह्या एपिलेप्सी विषयी लोकांमध्ये बरेचसे गैरसमज आहेत, तर त्याविषयी आपण काही जाणून घेऊया। एपिलेप्सी का होते हे आपल्याला माहित होणं गरजेचं आहे। तर आता मी तुमच्याशी बोलते किंवा हातवारे हलवते, तर हे कशामुळे? तर मेंदूतला हा संदेश एका भागातून दुसऱ्या भागात करंट किंवा चेतनेच्या रूपाने जातो। जेव्हा हा करंट चुकीच्या पद्धतीने किंवा अनियंत्रितपणे किंवा एक्स्ट्रा प्रमाणात जातो, तेव्हा अशा फिट्स एक्स्ट्रा प्रमाणात जातो किंवा पूर्ण मेंदूत पसरतो, तर अशा प्रकारचे आपण फिट्स किंवा एपिलेप्सी बघतो। जर मेंदूच्या हाताच्या भागात झालं तर आपल्याला हाताची हालचाल दिसते। जर मेंदूच्या दिशणाच्या भागात झालं तर पेशंटला कधी कधी लाईट चमकणे किंवा झिगझॅग लाईन्स दिसणे अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात। जेव्हा मेमरीच्या भागात फिट आली तर पेशंटला कधी काही विशिष्ट भास होतात, जसं की विशिष्ट वास येणे किंवा काही जुन्या आठवणी येणे, अशा प्रकारची ही फिटची लक्षणे असू शकतात। आणि जेव्हा हा करंट पूर्ण मेंदूमध्ये पसरतो तेव्हा मेंदूत काहीतरी वादळ आल्यासारखे होते आणि असं झाल्यास पेशंटला आपण जी नेहमी बघतो तशी फिट येते। नेहमी बघतो ती म्हणजे की जोरजोरात पेशंटच्या हातापायांची हालचाल होणे, पेशंट हातपाय झाडतो, पेशंटच्या तोंडातनं फेस येणे, दात खिळी बसणे, जीभ चावणे, कपड्यात लघवी होणे आणि पेशंट 1-2 मिनिटांसाठी बेशुद्ध होणे, हे सगळे प्रकार दिसतात। यातून शुद्धीवर यायला जवळजवळ 5 मिनिटं ते 20 मिनिटं लागू शकतात। तर अशा प्रकारची फिट येऊन गेल्यावर लोकांमध्ये बरेचसे गैरसमज आहेत, म्हणजे की काही लोक तोंडात बोटं घालणे, तोंडात चमचा घालणे हे सगळे प्रकार करतात किंवा नाकापुढे कांदा सुंगवणे, चप्पल सुंगवणे किंवा पेशंटला दाबून धरणे असं काही करतात। तर असं काहीही करू नये। जर पेशंट ज्या ठिकाणी पेशंटला फिट आली त्या ठिकाणी पेशंटला इजा होईल असं काही असेल, जसं की अनुचित वस्तू किंवा कडक वस्तू असेल ज्याच्याने पेशंटला इजा होईल, तर त्या वस्तूंपासून पेशंटला दूर करणे, पेशंटला एका अंगावर करणे। असं केल्याने पेशंटची थुंकी किंवा उलटी पेशंटच्या फुफ्फुसात जाऊन ऍस्पिरेशन न्यूमोनिया होत नाही। आणि पेशंटची पूर्ण फिट अटॅक गेल्यानंतर पेशंटला त्वरित डॉक्टरकडे नेणे। पूर्ण फिट झाल्या किंवा फिट चालू असताना पेशंटच्या तोंडात पाणी होत नाही किंवा त्याला काही खायला देणे टाळावे। तर अशी हे फिटचा प्रकार कशामुळे होतं, हे का होतं, याचे अनेक कारणे आहेत। जसं की अनुवंशिक कारण असू शकतं, जसं की काहींच्या नातेवाईकांना असेल किंवा आई वडिलांना असेल तर त्या मुलांना फिटचा हा प्रकार किंवा त्या व्यक्तींना फिटचा हा प्रकार असू शकतो। किंवा काही व्यक्तींच्या मेंदूत गाठ असणे किंवा आधी मार लागून गेला त्यामुळे मेंदूमध्ये व्रण तयार होणे, याला स्कार एपिलेप्सी म्हणतात। किंवा एखादा जंतू संसर्ग आधी होऊन गेला, ट्युबरक्युलोमा, न्यूरोसिस्टिस अशा जंतू संसर्गामुळे फिटचा प्रकार होऊ शकतो। मेजॉरिटी लोकांमध्ये फिटचे कारण सापडत नाही, तर अशा केसेसला आपण इडिओपॅथिक एपिलेप्सी असं म्हणतो, जे मेजॉरिटी ऑफ केसेसमध्ये असतं। तर हा जो फिटचा प्रकार आहे तो आपल्या लहान वयातच असला पाहिजे किंवा लहानपणापासूनच असला पाहिजे असं काही व्यक्तींना वाटतं, तर असं काही नाहीये। तर फिट हे लहानापासून किंवा लहान 1 दिवसाच्या बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत कुणालाही होऊ शकतं। तर असं हे एपिलेप्सी किंवा फिटचा प्रकार असल्यास त्वरितच जवळच्याच न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणे, योग्य त्या तपासण्या करून योग्य ती ट्रीटमेंट सुरू करणे गरजेचे आहे। कारण हा आजार नियंत्रित राहू शकतो आणि काही केसेसमध्ये बराही होऊ शकतो। धन्यवाद।